जेव्हा विलीकरणावर प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काँग्रेसवर आरोप केले की काँग्रेस हे डुबता जहाज आहे असं सांगितलं होतं. त्यावर हर्षवर्धन सपकाळने सांगितले की भाजप मित्र पक्षांना गिळंकृत करून डायन सारखं वागते म्हणे. काँग्रेस डुबतं जहाज आहे हे भारताच्या 140 कोटी जनताला कळते आहे आणि हे जहाज लवकरच अरबी समुद्रात डुबणार आहे. राहिला प्रश्न पार्टनरचा, जे आमचे पार्टनर्स आहे. आज मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आपण अटलीचा काळ बघितला, आता मोदीचा काळ बघतोय. एनडीएला सन्मान, एनडीए सांभाळणे, 23 पक्षांना सांभाळणे, 13 पक्षांना सांभाळण्याचं एक कार्य आपल्या एनडीएने केलं, आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. कधी एनडीएच्या पार्टनरला कुठल्याही पद्धतीने त्यांना धक्का लागेल असं कुठलंही कृती भाजपने केलं नाही. उलट हर्षवर्धन सपकाळांना विस्मृती झाली असेल, अल्मायझर झाला असेल. काँग्रेसचा जर इतिहास बघितला तर 65 वर्षात काँग्रेसने साऱ्या नेत्यांना उद्ध्वस्त केलं, साऱ्या पार्टनरला उद्ध्वस्त केलं. एवढंच काय, काँग्रेसच्या चळाओढीच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांना बर्बाद करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. आज देशात जेवढे काही पक्ष बघा तुम्ही काँग्रेसपासून दूर गेलेले, हे सर्व काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेलं या ठिकाणी आपल्या पक्षासोबतची बेईमानी आहे. शरद पवारजी काय केले, ममता बॅनर्जी काय केल्या, या देशात हजार उदाहरण देता येईल की काँग्रेस पार्टीच्या बडी पडलेले पक्ष आहेत. आणि त्यामुळं यांनी पूर्व इतिहास तपासावा. आमच्या एनडीएमध्ये सर्व पक्ष सुरक्षित आहे. आमच्या एनडीएमध्ये सर्व पक्षांना हमी आहे. प्रधानमंत्री मोदी सारखा कणखर नेता एनडीएच्या पाठीशी उभा आहे. आणि त्यामुळं काँग्रेस हे डुबतं जहाज आहेत, पण हे अरबी समुद्रात लवकर डुबणार आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी सुरू आहे, कसं पाहतात? हेच सांगतो, काँग्रेस डुबतं जहाज आहे, अरबी समुद्रात बुडणार आहे. हेच या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. अमरावतीमध्ये लढण्याची क्षमता नव्हती तर कशाला लढले? खरं तर याच पद्धतीनं यवतमाळमध्ये झालं, काँग्रेसचा उमेदवार पडून गेला. याच पद्धतीने वर्ध्यामध्ये झालं, चंद्रपूरमध्ये झालं. याच पद्धतीने नाना पटोलेच्या भंडाऱ्यामध्ये झालं, काँग्रेसचा उमेदवार गायब झाला. हेच डुबण्याचे लक्षण आहे. हेच त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी अंत होतो असं दिसत आहे. काँग्रेसने दिलेले उमेदवार पडत आहेत, म्हणजे पडून जात आहे निवडणुकीतून बाहेर. त्यांना काही नेत्याचं प्रोटेक्शन नाही, केंद्रात नाही, राज्यात नाही, कोणी त्यांना मदत करायला तयार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या या आताच्या जी काही पार्श्वभूमी आहे की काँग्रेसचा जो प्रवास चालू आहे तो या ठिकाणी अंतिम प्रवास आहे आणि आता या पक्षाला कोणीच वाचवू शकत नाही. काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना जाईल असं रवी राणा म्हणतात. मी तेच सांगतो की काँग्रेसच्या जहाजावर जे बसले ते सुद्धा काँग्रेसच्या जहाजामध्ये डुबणार आहे. त्यांचाही काही ते वाचतील असं नाही आहे. ज्यांनी काँग्रेसचा हात पकडला सारे डुबणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कसं पाहतात? मला वाटत नाही, कारण डुबत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. आणि शरद पवारजी सारखे प्रगल्भ नेते तर बिलकुल बसणार नाही. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा काँग्रेसने सुरू केलेली आहे. पक्षाची पत आणि प्रतिष्ठा वाढवण्याकरता की बाबा आता कोणतरी आमच्याकडे येत आहे, कोणतरी आमच्याकडे येत आहे, आमचा पक्ष अजूनही जिवंत आहे, आमचा पक्ष अजून जिवंत आहे. का अफवा फैलावायची गरज आहे? तुमच्याकडे येतात येऊ द्या त्यांना, बघू. मला नाही वाटत की काही फार याच्यामध्ये तथ्य आहे. या ठिकाणी फक्त तथ्य एवढंच आहे की काँग्रेसच्या डुबत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये सारखीच परिस्थिती आहे. सर, काँग्रेसच्या उमेदवारांना 25 कोटी घेतल्याचा आरोप त्यांच्याच नेत्यांनी केलेला आहे. आता त्याच उमेदवारांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की यशोमती ठाकूर हे भाजपला मॅनेज झालेले आहेत. मी तेच सांगतो की अमरावती असो की महाराष्ट्रातला कुठलाही काँग्रेसचा कुठलाही उमेदवार असो, काँग्रेसच्या पाठीशी, काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी राहायला तयार नाही. काँग्रेसचे नेते उमेदवाराला मदत करायला तयार नाही. काँग्रेसचे नगरसेवक हे काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्यायला तयार नाही. जी अवस्था काँग्रेस पार्टीत झाली आहे, एक काळचा काँग्रेस पक्ष जो संसदेमधला सर्वात मोठा पक्ष, 550च्या वर सीट घेणारा पक्ष, आणि आज काँग्रेसची हालत अशी आहे की काँग्रेसचे उमेदवार सुद्धा पडतायत, काँग्रेसचे उमेदवार विड्रॉ करतायत. त्यांना कोई नेता नाही, दिशा नाही, दशा नाही.
सारा बर्बाद झाला आहे. त्यामुळं म्हणूनच देवेंद्रजींनी म्हटलं काँग्रेस हे डुबतं जहाज आहे. ओके